या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये अजितदादांना जर सगळ्यात जास्त बदनाम कुणी केलं असेल तर त्यांचं नाव शरद पवार साहेब आहेत. शरद पवार साहेब, तुमचे काय विचार आहेत? काय यशवंतराव चव्हाणांचा आदर्श आहे? अरे केस पिकला तर दशरथ राजाने सगळं सोडलं आणि रामाला राज्य दिलं. हे आपण काम केलं पाहिजे. म्हणून आता मला एवढंच सांगायचं आहे की अजितदादा आता एकटे आहेत. दादांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. हे सगळ्यांच्या अगोदर तिकडे जाणारे, पडल्याच्या नंतर दादाकडे. लक्षात ठेवा, हे पडले ना पहिले दादाकडे जाणार आहेत. निवास बापू लय बोलले. बापू तुमचा बंधू असतील बी, पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमच्या जिभेला लगाम घालावाच लागेल. कारण तुमचं असेल तर कुटुंब म्हणून तुम्ही बोला. कधीतरी अरे आपल्या पुतण्याला जवळ करून सांगा की तू राज्य कारभार कर. कधीतरी असं काय पाप केलंय? असं काय दादानी पाप केलंय? अहो तुमच्यासाठी नको नको त्यांचा विरोध पत्करला, नको नको त्याच्या वाटेला गेले, भल्या भल्यांच्या संकटाला तोंड जाऊन त्या समोर राहिले. तुम्ही बोलता येत नाही, तुम्ही मोदीवर बोला, मला बोलता येत नाही, तुम्ही शहांवर बोला, मला बोलता येत नाही, तुम्ही काँग्रेसवर बोला, मला बोलता येत नाही, तुम्ही यांच्यावर बोला. अरे तुम्ही दादांना पुढे केलं आणि मागून काय म्हणता? स्वभाव बेकार आहे, चालतं. अरे वा, फायदा झाला की आमचा. म्हणून बारामतीकरांना साथ घालण्यासाठी मी आलेलो आहे. आपले वाद विवाद सगळं बाजूला ठेवा आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, दादा जगले तर राज्य जगणार आहे. तुम्ही चिंता करू नका. अरे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस आज भक्कमपणे उभा आहे. अरे वामनराव माडकांची शिवसेना ज्या प्रबोधन ठाकरेंनी उभी केली, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली, त्यांच्या विचारांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब आज ही त्रिकूट या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करत आहे. अरे कुणाची माय नाही व्याली त्यांच्या विरोधात जायची. यांनी ज्याची त्याची घरं फोडून माणसं तयार करायचं चाललं. अरे दादांना जर नुसतं मुख्यमंत्री, दादांना जर नुसतं या तालुक्याचं आमदारच व्हायचं असतं तर कशाला दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन तुमची पक्ष वाढवला असतं? राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन दादानी नको त्यांचं वैमनस्य घेतलं. कुणासाठी घेतलं? साहेब तुम्ही सांगता की दादाला मी मोठं केलं. हो केलं. अहो तुम्हाला सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी मोठं केलं ना. तुम्ही काय यशवंतराव चव्हाणांचं केलं? आज तुम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण एक लक्षात ठेवा, दादांच्या तोंडातून चुकीचा शब्द गेला. दादा क्षमा याचना करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेला. साहेब या राज्यामध्ये किती घरं फोडली तुमचीच तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही कधी यशवंतरावांच्या चव्हाणांच्या समाधीवर गेला नाही. काय तुम्ही असं केलं होतं? काय दादाने वेगळं केलं होतं? म्हणून आता एक लक्षात ठेवा, अध्यक्ष माझा पाय दाबतात, पण एक लक्षात ठेवा, मला काय यांच्याकडे तिकीट मागायचं नाही, दादा मला देणारही नाही. दादाच्या मस्त विनंती केली, मी काही मला मिळलेलं नाही, मी तर अजिबात लाभार्थी नाही, पण दादा प्रेमी आहे की जे आहे ते रोखोक, जे होतात जे पोटात ते डोक्यामध्ये. आणि म्हणून आपण सगळ्या माणसांनी आता निर्णय करायचा आहे. उद्या मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे दौंडला जातील, हे बघा माने इथे येऊन बसलेत की अजितदादा सारखा एक चांगला नेता, तुम्ही आज त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकटं सोडलंय. पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी, आठवले साहेब सगळे एकत्र येऊन आज सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित आहे. आज हनुमानाच्या मंदिरामध्ये शपथ घेऊ आणि सांगू की सुनेत्रा वहिनीच निवडून येणार आहे. शेंडी तुटो ना तर पारंबी तुटो, सगळ्यांनी त्या ठिकाणी घोषणा आहे. आणि म्हणून आज आपण सगळी मंडळी आलात, फार समाधान वाटलेलं आहे. आणि आज एवढ्या व्यासपीठावर ही सगळी माणसं मला दिसत आहेत. दादा तुम्ही काळजी करू नका, ही अख्खी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहे. दादा काल म्हणले की कितीचं लीड मिळेल. मी बी काय राजकीय विश्लेषक किंवा ऍस्ट्रोलॉजर नाहीये, पण मी एकच सांगू शकतो, हा विजय फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनींचाच विजय आहे. आणि तुम्ही सगळ्या मंडळीने उद्यापासून कामाला लागा. आज मोदीजींचं काम, अरे देवेंद्र फडणवीसांचं काम, अरे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आज सगळ्या महाराष्ट्राला खुणवताय. साहेब आपले 2-4 माणसं निवडून आणून तुम्ही करणार तरी काय आहात? काहीच करू शकणार नाही. विरोधाला विरोध करू नका. अरे गरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी अशा पद्धतीने दादा रात्रंदिवस करतायत. कधीतरी दादाच्या पाठीमागे थांबा, कधीतरी त्यांना पाठीवर हात मारा आणि सांगा मी तुझ्या पाठीमागे आहे. अरे एकही दिवस त्यांना मिळणार नाही. म्हणून मी म्हणलं, या राज्यामध्ये जर सगळ्यात जास्त बदनाम दादांना कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं. साहेब अजून वेळ गेलेला नाही, अजूनही घर फोडू नका. आजही तुमचा सेवक म्हणून दादा काम करतायत, पण तुम्ही चुकीचं बघताय. आणि म्हणून आज सगळे मायबाप मंडळी तुम्ही आलात, पुन्हा एकदा मी सर्वांचं. आणि आज 500 वर्षांनी राम इथं आलेला आहे आणि त्या रामाच्या भक्ताच्या शेजारी आज त्यांच्या
असणाऱ्या त्या एरियामध्ये आपण आज नारळ फोडायला आलेलो आहे. मनापासून त्या ठिकाणी सगळ्यांनाच आजच्या सुनेत्रताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण आलात. खूप साऱ्या शुभेच्छा देतो.